नमस्कार. आज आपण भेटणार आहोत DP अकॅडमी यांच्या फाउंडर यांचं नाव आहे छाया नाईक. नमस्कार मॅडम. कोंबांबा. अच्छा, म्हणजे कोंबांबा म्हणजे जॅपनीजमध्ये नमस्कार. गुड इव्हनिंग. अच्छा अच्छा अच्छा. नमस्कारला कोन्निचिवा म्हणतात, पण आता संध्याकाळी झाली ना म्हणून आपण कोंबांबा. ओके मॅम, तुमची जी इन्स्टिट्यूट आहे DP, फुल फॉर्म काय, म्हणजे DP म्हणजे वेगळं? DP म्हणजे देवांग आणि पृथ्वी ही माझ्या नातवंडांची नावं आहेत. अच्छा. आणि त्यामुळे मी त्यांच्या नावावर इन्स्टिट्यूट स्टार्ट केली काय? अच्छा. आणि मग केव्हा स्थापना झाली इन्स्टिट्यूटची आपल्या? ऍक्च्युली 2007 मध्ये ऑफिशियल स्थापना झाली, पण मी शिकवायला याच्या अगोदरपासूनच सुरुवात केली होती. मी 2003 पासून मी शिकवते. मॅम, आज तुमचं वय 60पेक्षा जास्त आहे, 60+ आहे, आणि तुम्ही यापूर्वी जॉब करत होतात. तर मग रिटायरमेंट नंतर आराम का नाही केलात? हे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न का? मला रिटायरमेंट नंतर नाही वाटलं आराम करावं असं, कारण मला असं वाटतं की आपल्याकडे जे नॉलेज आहे त्याचा उपयोग इतरांना पण मिळायला पाहिजे. कारण रिटायर झाले म्हणजे मला इनफ फंड मिळाला, मला पेन्शन मिळतं, म्हणजे मनी इज नॉट द मॅटर फॉर मी. पण मला वाटलं आय शुड बी बिझी, मला अगदी शेवटपर्यंत बिझी राहायचंय, म्हणून मी हे सुरू केलं इन्स्टिट्यूट. अच्छा, खूप छान. आणि मग हे जे तुमचं इन्स्टिट्यूट आहे तिथे वेगळं असं काय वैशिष्ट्य काय आहे त्याचं? माझ्या इन्स्टिट्यूटचं वैशिष्ट्य असं आहे की माझी इन्स्टिट्यूट ही कमर्शियल असा पॉईंट ठेवून मी केलेलं नाहीच आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं की मला असं वाटतं की मी प्रत्येक मुलाकडे विद्यार्थ्यांकडे पर्सनल अटेन्शन माझं असतं. की त्यांनी खरं म्हणजे जापनीज लँग्वेज ही खूप डिफिकल्ट आहे, कोणी पुढे येतच नाही शिकायला. त्यामुळे मी ती थोडक्यात म्हणजे अगदी इझी कशा रीतीने सोप्या रीतीने शिकवता येईल आणि त्यांना इंटरेस्ट कसा होईल ह्या रीतीने मी ती आणि स्वतः शिकवते, हे वैशिष्ट्य आहे. अच्छा. मग अगदीच जर मला खूप लोड झाला तर मी माझ्या स्टुडंट्सना जे हायर लेवलचे आहेत त्यांना मी लोअर लेवलला शिकवायला सांगते, पण शक्यतो मी 90% मी स्वतः शिकवते. अच्छा. पण ही लँग्वेज तुम्हाला अगोदरपासून येत होती की तुम्ही स्वतः नाही शिकलात? नाही, मला वयाच्या 52व्या वर्षी मी माझ्या मुलीनी फ्रेंच केलं होतं आणि तिला कंपनी घेण्याकरता म्हणून मी जापनीजची शिकायला सुरुवात केली. अरे वा, खूप छान. मग त्यामुळे मग तुम्ही शिकलात आणि मग तुम्ही आता नंतर डिसाईड केलं की मी आता शिकवते मुलांना? कारण मी 52ला शिकले आणि त्याच्यानंतर मग ह्या लँग्वेजला लेवल आहेत N5, N4, N3, N2. N3 लेवल आता इंट्रोड्यूस झाली 2010 पासून, पण मी N2 पर्यंत अभ्यास केला. इनिशियली मी स्कॉफेल म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, स्टडी सेंटर ऑफ फॉरेन लँग्वेज, त्यांच्याकडे गेला अभ्यास. पहिल्या 2 लेवल मी तिकडनं दिल्या आणि हायर लेवल मी सासाकी सेन्सी आणि युरिको सेन्सी म्हणून या जापनीज लोकांकडे मी त्याचा अभ्यास केला. अच्छा मॅम, आणि हे विचारायचं आहे की जपानी भाषा शिकण्याची आजच्या काळात खरंच गरज आहे का? हो, मला वाटतं आहे गरज. कारण आता जपान म्हणजे फार ईस्टकडे जपान हाच एक प्रोग्रेसिंग देश आहे आणि जपानची बरीच इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतामध्ये चाललेली आहे. परत ज्यांनी समजा 12वी पर्यंत जर निक्यू लेवलपर्यंत एज्युकेशन झालं असेल जपानचं जापनीज लँग्वेजचं, तर त्या मुलांना पुढचा डिप्लोमा करायला किंवा पुढची डिग्री करायला जपानमध्ये पुष्कळ चान्सेस आहेत. आणि जापनीज संस्कृती ही पण आपल्यासारखीच आहे आणि ती लोक त्यांना बरं वाटतं कोणीतरी आपली भाषा शिकते म्हणून, त्यामुळे ते तुम्हाला जास्तीत जास्त सहाय्य करतात. आणि याचा व्यावहारिक म्हणजे आता ह्याच्यामध्ये खूप उपयोग होतो का? आहे, व्यावहारिक उपयोग आहे. कारण असं आहे की इंजिनियर्स जे आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, ते बऱ्याच कंपनीज आहेत, TCS म्हणा किंवा दुसऱ्या बऱ्याच कंपनी कॉम्प्युटर्स ह्यासारख्या आणखीन पण बऱ्याच जापनीज कंपनीज पण आलेल्या आहेत, त्यांना लागतात. लोकांना त्यांना मिळत नाही. अक्षरशः माझ्याकडे बऱ्याच जण विचारतात की तुमचे एंट्री झालेले मुलं, N2 झालेली मुलं आमच्याकडे इंटरव्ह्यूला पाठवा, आणि त्यांना चांगला भरपूर पगार मिळतो. म्हणजे दे आर पेड द गुड पॅकेजेस. कारण एज्युकेशन इज देअर, जास्त शिक्षण असेल आणि जापनीज लँग्वेज असेल तर त्यांना खूप चांगला स्कोप आहे. अच्छा, म्हणजे ही गरजच झाली आता सध्या? गरजच आहे सध्याच्या काळात. कोणी ना कोणी म्हणतं की आतापर्यंत लोक जर्मन शिकवत होते, फ्रेंच शिकवत होते. जर्मन फ्रेंच हे कसं त्याला इंग्लिश अक्षर आहेत आणि जापनीज शिकणं हे खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण त्यांची लिपी ही फार वेगळी आहे. त्यामुळे त्याच्यावर मास्टरी मिळवणं हे फार कठीण आहे आणि ते जर केलं तर नक्कीच त्याला दे आर पेड फॉर इट. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये इंग्लिश वर्ड्स कुठेच येत नाहीत का? नाही, इंग्लिश वर्ड्स त्यांची जी लिपी आहे ती आपलं जसं मराठीमध्ये आ इ उ ए ओ तसंच त्यांचं पण आ इ उ ए ओ आहे, पण त्यांची लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. मॅम, मला विचारायचं की तुम्ही जे सुविधा पुरवता जापानी ट्रान्सलेशन
सर्व्हिसेसमध्ये त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत? हां, आता एखाद्या कंपनीमध्ये समजा जापनीज डेलिगेट येणार असतील आणि त्यांना इंटरप्रिटर्स म्हणून कोणी हवं असेल तर त्या सर्व्हिसेस आम्ही देतो. किंवा समजा कोणी टुरिस्ट येणार असतील तर त्या टुरिस्टना साईट सीइंग करता त्यांच्याबरोबर इंटरप्रिटर म्हणून आम्ही जाऊ शकतो. किंवा ट्रान्सलेशनचं पण आम्ही काम घेतो आणि ते ट्रान्सलेशन करून देऊ शकतो. कारण माझा असा ग्रुप आहे, जरी माझी इन्स्टिट्यूट फक्त लँग्वेज शिकवते पण माझ्या जो मैत्रिणींचा ग्रुप आहे तो ग्रुप आम्ही फॉर्म केलेले आहे आणि त्या ग्रुपमधनं आम्ही या सर्व्हिसेस पुरवू शकतो. अच्छा, एक थोडंसं सांगा ना आजकालच्या मुलांना, म्हणजे समजा ज्यांना हे करायचं असेल नक्की मग त्यांना एक मार्गदर्शन द्या ना की तुम्ही 12वी नंतर करू शकता का 15वी नंतर करू शकता? नक्की. आता असं झालंय की काही कॉलेजेसमध्ये त्यांनी 11वी आणि 12वीला पण जापनीज इंट्रोड्यूस केलेले आहे. फॉर एक्झाम्पल सोमया कॉलेज, अर्थात त्या कॉलेजला पण तेवढी सुविधा दिली पाहिजे नाही मुलांना शिकवण्याकरता. पण मुलांनी जर लक्ष घातलं स्वतः, नेटवर पण भरपूर आहे जापनीज बद्दल मटेरियल, ज्यांना करायचं आहे ते करू शकतात. स्वतः पण सेल्फ स्टडी करून पण N2 लेवलला पास झालेली मुलं आहेत. किंवा आमच्यासारख्या काही इन्स्टिट्यूट आहेत तिकडे मुलं जॉईन होऊ शकतील. पण मी मुलांना ऍडवाइस देईन, महाराष्ट्रीयन मुलांना मी सांगेन की त्यांनी अवश्य जापनीज शिकावं. कारण जापनीज लँग्वेज ही आपल्या मराठीशी जवळ आहे. कारण त्यांचं जे ग्रामर, आता अल्फाबेटच घ्या तुम्ही, आ ई उ ए ओ काकी कुके को, आपण म्हणतो आ ई उ ए ओ आ, ते आ नाहीये तिकडे, पण बाकीची जी सगळी अल्फाबेट आपली आहेत ती अल्फाबेट त्यांच्यामध्ये आहे. स्ट्रोक ऑर्डर्स वेगळे आहेत, त्याला हिरागाना स्क्रिप्ट म्हणतात. पण इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, फारच सुंदर आहे. आणि ग्रामर आपल्या, म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करते की मराठी इंग्लिशमध्ये आपण विचारतो व्हॉट इज युअर नेम, व्हॉट क्वेश्चन पहिला येतो. परंतु जापनीजमध्ये आपल्याला जर नाव विचारायचं तर अनातानो ओ नामाए वा नान देस का, म्हणजे आपलं नाव काय, तर अनातानो आपलं, ओ नामाए वा नाव, नान देस का काय आहे. म्हणजे अतिशय मराठीशी जवळ आहे, खूप जवळ आहे. किंवा आपण ला प्रत्यय, चा, ची, चे हे प्रत्यय जे आपले मराठीमध्ये आहेत तर त्याला निगडीत असे प्रत्यय जापनीज लँग्वेजमध्ये पण आहेत. अच्छा, म्हणजे समजा एखाद्याने फक्त ग्रॅज्युएशन केलंय, मग त्याला ऍज अ करिअर म्हणून टीचर, म्हणजे ट्रान्सलेटर टीचर म्हणून होऊ शकतं? नक्कीच होऊ शकतं. ग्रॅज्युएशन केल्यानंतर पण करू शकता. शाळेतली मुलं पण शिकू शकतात. 6वी ते 8वी आता मी एक नवीन कोर्स डेव्हलप केलेला आहे त्या मुलांकरता. मग त्या मुलांना ती आवड निर्माण होते. आणि मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, जर 12वी पर्यंत त्यांनी N2 लेवल पूर्ण केलं त्यांना चान्सेस जास्त आहेत. ग्रॅज्युएशन नंतर पण त्यांनी करायला पाहिजे आणि नक्कीच त्यांना स्कोप चांगला आहे. जरी डिफिकल्ट लँग्वेज असली तरी अभ्यास केला तर नक्कीच चांगलं होईल. आणि मॅडम आता मला सांगा की आता तुम्ही स्वतः शिकवता, म्हणजे तुम्हाला येतं, तुम्ही कितपत ते जे संस्कार आहेत ना जॅपनीज लँग्वेज, तुम्हाला कितपत आचरणात आणलेत तुम्ही? मला खूप आवडतात ते संस्कार, कारण त्यांचे संस्कार आहेत ते आपल्याशी त्यांची संस्कृती निगडीत आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण जसं घरात चपला घालून येत नाही, आपण चपला बाहेर काढतो. जपानीज लोक पण असंच करतात, चपला घालून ते घरात फिरत नाही, त्यांच्या घरातल्या चपला वेगळ्या असतात. किंवा जेवण आपण हल्ली टेबलावर बसून जेवण जेवतो, पण ते खाली बसून बैठकीवर, ती मात्र मी फॉलो करू शकत नाही माझ्या गुडघ्यांचे प्रॉब्लेममुळे. पण मला आहे लाईक, कारण त्यांची संस्कृती आपली संस्कृती खूप जवळ आहे. म्हणजे तुम्ही मनाने पण जोडल्या गेला. अगदी म्हणजे मला तर वाटतं मी पूर्वजन्मी जापनीज होते. तुमचा आनंद दिसतोय मला चेहऱ्यावर. मॅम, आजकाल आपण इंटरनेट खूप भयंकर प्रमाणात यूज करतो, तर मग तुम्ही स्वतः कसा तो वापर करता त्याचा? मी इंटरनेटचा वापर करते. मी नेहमीच जापनीज बद्दल, जापनीजचे पिक्चर्स आहेत ते पण इंटरनेटवर मी बघू शकते. किंवा जापनीज ग्रामर जे हायर लेवलचे आहे, जरी शेवटची परीक्षा मी दिलेली नाहीये तरी पण मी त्याचा स्टडी करत असते सारखा. किंवा माझ्या स्टुडंट्सना मी सांगते की बाबा ह्या लेवलच्या ह्या कांजीज आहेत किंवा हे वर्ड्स आहेत, हे तुम्ही वापरा. तर इंटरनेटचा खूप उपयोग होतो जापनीज करता, कारण भरपूर मटेरियल असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे तो खूपच फायदेशीर पडतं. आणि इंटरनेटचा दुसरा उपयोग मला असा की माझं स्वतःची साईट गुगलवर असल्यामुळे मला माझे स्टुडंट्स पण इंटरनेट थ्रू मिळतात की ते येऊन म्हणजे मला जॉईन होतात शिकण्याकरता. अच्छा, मग आता इथपर्यंत तुमचा जो आता बिझनेसचा हा जो व्याप वाढलाय, तुम्ही जे शिक्षण देताय, तर मग आता आणखीन पुढे काय योजना आहेत, वेगळं काय करायचं आहे? आणखीन पुढे म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की 5वी ते 8वी किंवा 6वी ते 8वी ह्या मुलांकरता मी विचार करते की 6 महिन्याचा एक सर्टिफिकेट कोर्स त्यांना द्यावा. आणि त्यामुळे कसं होईल, त्या मुलांना म्हणजे हसत खेळत जापनीज शिकवायचं. म्हणजे थोडेसे अल्फाबेट, थोडंसं ग्रामर, थोडीशी गाणी. त्यामुळे 7वी 8वी पर्यंत मुलं अल्फाबेटमध्ये स्ट्रॉंग होतील आणि पुढे त्यांना आपसुकच वाटेल की आपण पुढच्या लेवल द्याव्या. कारण जापनीज शिकायचं कुठल्याही कंपनीत तुम्ही गेलात का तुम्हाला ते प्रथम विचारणार तुम्ही JLPTचा अर्थ आहे जापनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, ह्या एक्झाम्स किती लेवल पास झालेत आणि त्याप्रमाणे त्यांचं जॉबचं सॅलरी म्हणजे साधारणपणे N2 लेवलपर्यंत त्यांना म्हणजे जास्त संमती आहे. N2 लेवलपर्यंत जास्त प्रॉस्पेक्ट्स आहेत.
तर माझा असा प्लॅन आहे की आपल्या जेवढी मराठी मुलं असतील की तर त्यांना ह्याच्यामध्ये पुढे आणायचं. अच्छा, म्हणजे त्यांना पण एक वेगळं काहीतरी करण्याची संधी मिळेल. ऑफकोर्स त्यांना कळलंच पाहिजे की हे काहीतरी जगात आता खूप कॉम्पिटिशन चाललेली आहे. नुसतं ग्रॅज्युएशन किंवा नुसती कुठच्याही याच्यातली डिग्री, इव्हन डॉक्टर्स लोक पण ह्या प्रोफेशनमध्ये आहेत की ते पण जापनीज शिकतात. म्हणजे त्याचा आणि याचा काही संबंध नाही, तुमच्या प्रोफेशनचा आणि याचा काही संबंध नाही. ते मी माझ्या उदाहरणावरून तुम्हाला सांगेनच नंतर. आणि मॅम, आता तुम्ही कॉम्पिटिशनच बोलला आहात, तर मग तुम्ही आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगाला कशा फेस करता, कशा सामोरे जाता? आता कॉम्पिटिशन म्हणजे कॉम्पिटिशन आहे. काही लोक आता दीपी अकॅडमी आहे मुलुंडमध्ये म्हणून काही लोक फीज कमी करतात त्याची, आणि मग माझ्याकडचे स्टुडंट तिकडे डायव्हर्ट होतात. पण त्यांना माहिती आहे की आपल्याला ह्या क्लासला भरपूर मटेरियल मिळणार आहे किंवा आपल्याला मॅडम पर्सनल अटेन्शन देणार आहे, ती मुलं येतातच. आणि कॉम्पिटिशन म्हणजे मी तशी कॉम्पिटिशन कोणाला करायला जात नाही, कारण मी अगोदरच सांगितलं तुम्हाला हे माझं विद्यादान आहे. कारण मी काय कमर्शियल म्हणून इन्स्टिट्यूट खोललेलीच नाही, त्यामुळे मला तसा कॉम्पिटिशनचा प्रश्नच होत नाही. मी स्वतःशीच कॉम्पिटिशन करत असते. अच्छा, तुम्ही खूप छान बोलता. अच्छा मॅम, आता तुमचं नाव एक बऱ्यापैकी या क्षेत्रात आता पसरलं आहे, तर मग तुम्ही स्वतःला व्यक्त करा नाही, तुम्ही काय सांगाल स्वतःबाबतीत? मी स्वतःबद्दल म्हणते की मी 3Ds महत्त्व देते. आणि माझ्याकडे जेव्हा स्टुडंट्स ॲडमिशन घ्यायला येतात तेव्हा मी त्यांना म्हणते तुमच्याकडे 3Ds आहेत का? 3Ds म्हणजे डिसिजन, डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन. जर तुम्ही डिसाईड केलं असेल की मी एखादी गोष्ट करणार आहे तर यू शुड बी डिटर्माइन की मला हे केलंच पाहिजे. आणि मग तुम्ही डेडिकेट व्हा. मग तुम्ही किती मला ही कामं आहेत ती कामं आहेत चालत नाही. म्हणजे माझं हे भरपूर मला ऑफिसमध्ये काम असतं किंवा मला कॉलेजचा अभ्यास आहे, मला शाळेचा अभ्यास आहे, हे तुम्ही बोलून चालतच नाही. अशा विद्यार्थ्यांना मी सांगते तुम्ही यायचंच नाही. मी जेव्हा माझ्याकडे जॉईन होता तेव्हाच मी त्यांना सांगते दिवसातून अर्धा तास तरी तुम्ही जापनीजला द्या. आणि अर्धा तास तुम्ही नेहमी देऊ शकत नसाल तर आठवड्यातून तेवढं कॅल्क्युलेट करून तेवढे अवर्स तुम्ही जापनीजला द्या. बी सिन्सिअर टू दॅट लँग्वेज आणि लव करा, प्रेम करा त्या भाषेवर. प्रेम केलं तर तुम्ही शिकणार. आता फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही खरंच खूप छान काम करताय. पण मग आता एक आपले जे बघणारे व्ह्युअर्स आहेत, आपले दर्शक आहेत मराठी बांधव, त्यांना काय सांगाल? त्यांना मी सांगेन की बरेच लोक म्हणत असेल नाही रे बाबा खूप कठीण लँग्वेज आहे, तुम्ही जाऊ नका. मी त्यांना सांगेन तुम्ही पुढे या, आमची इन्स्टिट्यूट तुमच्या स्वागताला तयार आहे. जे कठीण आहे ते मी सोपं करून सांगेन, कारण काहीच इम्पॉसिबल नसतं जगामध्ये. तुम्ही तुमचं इतकी इन्फॉर्मेशन महत्त्वाची आम्हाला दिलीत, 4 मार्गदर्शनाच्या गोष्टी आजच्या जनरेशनला कळाल्या आणि इतका वेळ दिलात आम्हाला, त्यासाठी खरंच मनापासून आभार. थँक्यू सो मच. दोमो आरिगतो गोजाइमास्ता. जापनीजमध्ये मी तुम्हाला ग्रॅटिट्यूड माझे पण एक्सप्रेस करतो. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.